आपण एक आकृती ड्रॉ करूया. त्यावर आपण पॉईंट घेऊया मध्ये 1 2 3 4 5. त्या पॉईंटला आपण नाव देऊया ABCD आणि E. आता ह्या आकृतीमध्ये एकूण रेषाखंड किती आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. आपण ट्रिक्सच्या माध्यमातून हे सॉल्व करूया. तर मित्रांनो पहा, आता 1 2 3 4 5 5 पॉईंट दिलेले आहेत. तर आपल्याला आकृतीत 5 बिंदू दिलेले आहेत. तर आपल्याला 5 आणि त्याच्या मध्ये रिकाम्या जागा किती, रिक्त जागा AB मध्ये 1 असं, किंवा एकूण बिंदू आहेत त्याच्या अगोदरची संख्या. टोटल बिंदू 5 आहेत आपल्याकडे, तर त्याच्या अगोदरची संख्या असणार 4. 5 × 4 डिवायडेड बाय 2 करायचं. आन्सर किती आला, 5 चौक 20 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 10. आपल्याला आकृतीमध्ये 10 रेषाखंड भेटतील. आपण काउंट करूया. AB 1, AC 2, AD 3, AE 4, BC 5, BD 6, BE 7, CD 8, CE 9 आणि DE 10. असे 10 रेषाखंड आपल्याला या आकृतीमध्ये भेटतात. ते आपण मित्रांनो ट्रिक्सच्या माध्यमातून कसं सॉल्व केलं. एकूण बिंदू 5 आणि त्याच्या अगोदरची संख्या 4. आता आपण दुसरा एक्झाम्पल पाहूया. यामध्ये A B C D E F G. एकूण बिंदू किती आहेत, 1 2 3 4 5 6 7. 7 × 7 × 6 डिवायडेड बाय 2. 7 सकम 42 डिवायडेड बाय 2 म्हणजे 21 रेषाखंड आपल्याला या आकृतीमध्ये